नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड मॅथमॅटिक्स 1चा पेपर आहे उद्या म्हणजेच 5 तारखेला. बरोबर, तुम्ही प्रिपरेशन व्यवस्थित करत असालच. आता तुमच्या प्रिपरेशनचा एक पार्ट अजून सिंपल करतो. कुठला पार्ट? तर वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेम आपल्याला क्वेश्चन 3B, क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 मध्ये दिसणारच आहेत. बरोबर, बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 5 मध्ये टोटल 3 क्वेश्चन मध्ये वर्ड प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आपल्याला ते सॉल्व्ह करावेच लागणार. पण जर वर्ड प्रॉब्लेम करण्या अगोदर त्या वर्ड प्रॉब्लेमच्या कन्सेप्ट, त्याच्या प्रोसेस, सॉल्व्हिंगची पद्धत जर माहिती असेल तर वर्ड प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतात. बरोबर, आता प्रत्येक चॅप्टर वाईज कुठल्या कुठल्या कन्सेप्ट वरती बोर्ड वर्ड प्रॉब्लेम विचारतं ते नीट समजून घ्या. पहिला चॅप्टर येतो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. पहिली कन्सेप्ट एरिया आणि पेरिमीटर, दुसरी अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम. आता अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम मध्ये एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय या टाइप मध्ये इक्वेशन आपण तयार करतो. नंतर एजेस, फ्रॅक्शन आणि रेशो. एजेस, फ्रॅक्शन, रेशो यांची कन्सेप्ट ऑलमोस्ट सेम आहे, काही वेगळं नाहीये, फक्त नीट बघून घेतात. नंतर स्पीड, डिस्टन्स आणि टाइम. स्पीड, डिस्टन्स, टाइम म्हणजे एक डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलंय, दुसरं डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलंय. डिस्टन्स ट्रॅव्हल करायला टोटल 8 आवर्स लागले, तर बसचा स्पीड काढा, एरोप्लेनचा स्पीड काढा. या टाइप मध्ये सम टेक्स्टबुक मध्ये आहे. त्याच्यानंतर 2 डिजिटचा नंबर म्हणजे नंबर असा होता, तो इंटरचेंज केला, मग त्यांची सम काहीतरी अशी येते, तर ते नंबर फाइंड आउट करा. या टाइप मध्ये पण क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये आहे. नंतर डिस्ट्रीब्युशन वाला, हा सम कुठे आहे ते पण सांगतो, अजिबात लोड घेऊ नका. कळले टॉपिक? त्यामुळे हे सगळे टॉपिक फर्स्ट चॅप्टरच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचे आहेत आणि वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्या अगोदर हे टॉपिक तुम्हाला माहित करून दिलेत. त्यामुळे या टॉपिकचे वर्ड प्रॉब्लेम, त्यांची प्रोसेस, त्यांच्या स्टेप्स नीट बघून घेताल. कळलं नक्की? शुअर. आता चॅप्टर नंबर 2, सगळ्यात महत्वाचा चॅप्टर, पण कन्सेप्ट खूप कमी आहेत. एरिया, नंतर परत स्पीड, डिस्टन्स, टाइम. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन कसा पडतो की बाबा आधी 12 किलोमीटर स्पीड होती, त्याच्यानंतर काहीतरी वाढली, मग आपण 12 प्लस एक्स करतो, मग त्याची ऍक्च्युअल स्पीड काढायची आहे, कितीने स्पीड वाढली, किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं. या टाइप मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. एजेस वरती पण क्वेश्चन येतो, पॅरेंट, त्याच्यानंतर स्टुडंट या टाइप मध्ये रिलेशन असेल, किंवा मदर फादर असेल, किंवा मदर चाइल्ड असेल, या टाइप मध्ये क्वेश्चन येऊन जाईल. नंतर टाइम वर्क मध्ये लास्ट इयर आला होता, ए ला काहीतरी एक्स घेतो आपण, बी ला काहीतरी एक्स प्लस 4 घेतो, मग दोघांना कव्हर करण्यासाठी काहीतरी सपोज 4 डेज लागत असतील, त्याच्यावरून आपल्याला दोघांचे इंडिव्हिज्युअल टाइम काढायचा असतो. या टाइप मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा डिस्ट्रीब्युशनचा एक क्वेश्चन आहे, तो पण सांगतो, लोड नका घेऊ. आता हे झाले पहिले 2 चॅप्टर. आता या 2 चॅप्टरचे वर्ड प्रॉब्लेम सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत, सगळ्यात जास्त. क्वेश्चन 3B मध्ये पण दिसणार, या 2 चॅप्टर पैकी एक चॅप्टर तर असणारच. क्वेश्चन 4 मध्ये सुद्धा दिसणार आणि क्वेश्चन 5 मध्ये सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे या 2 चॅप्टरच्या वर्ड प्रॉब्लेमला अजिबात स्किप करू नका. नंतर पुढचा चॅप्टर येतो, चॅप्टर नंबर 3, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एकदम सिंपल चॅप्टर आहे, तरी सुद्धा हे जे वर्ड प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 मध्ये येऊ शकतात. आता या चॅप्टर मध्ये 2च कन्सेप्ट आहेत, एक TN आणि दुसरी SN. फॉर्म्युले पण 2च आहेत. 2 फॉर्म्युले झाले की हे सगळे वर्ड प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतात. बघा, अमाऊंट आणि इंटरेस्ट, काहीतरी एवढी अमाऊंट घेतली, त्याच्यानंतर त्याच्यावरती काहीतरी एवढा इंटरेस्ट दिला, नंतर काहीतरी एवढे इन्स्टॉलमेंट होते, मग त्याची पहिली अमाऊंट काढा, त्याची शेवटची अमाऊंट काढा. या टाइप मध्ये क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये आहे. नंतर टोटल सेव्हिंग म्हणजेच 2016चं एक गणित आहे बघा, पहिल्या दिवशी 10 रुपये, नंतर 11 रुपये, या टाइप मध्ये सेव्हिंग केली तर टोटल सेव्हिंग किती होईल, असं पण येऊ शकतं. नंतर रोज आणि सीट, पहिल्या रो मध्ये समजा 10 आहेत, दुसऱ्या रो मध्ये 12 आहेत, तिसऱ्या रो मध्ये 14 आहेत, तर 20व्या रो मध्ये किती सीट्स असतील ते काढा. या टाइप मध्ये क्वेश्चन येतो रो आणि सीटच्या मध्ये. नंतर सिंपल इंटरेस्ट, ह्याच्यावरती टेक्स्टबुक मध्ये ऍक्टिव्हिटी आहे, ती ऍक्टिव्हिटी पण दाखवून देतो. समजले? टॉपिक क्लिअर झाले? कुठल्या कुठल्या टॉपिक वरती कसे कसे वर्ड प्रॉब्लेम येऊ शकतात हे तुम्हाला आत्ताच सांगितलंय. त्यामुळे या टॉपिकचे जर वर्ड प्रॉब्लेम तुमचे पेंडिंग असतील तर ते आत्ताच पक्के करून घ्या. हे आत्ता पक्के केले तर उद्या पेपरमध्ये ते सगळं इझी जाईल. कळलं नक्की? चला, आता टेक्स्टबुक मध्ये वर्ड प्रॉब्लेम कुठे आहेत ते पण दाखवतो. चॅप्टर नंबर 1, पेज नंबर 20 वरती पहिलं सम सॉल्व एक्झाम्पल आहे, ते पण येऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज नंबर 23 वरती अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम वरती एक्झाम्पल आहे, हे पण नीट बघून घेताल. आता प्रॅक्टिस सेट बघा, प्रॅक्टिस सेट मध्ये 3, 4, 5, 6 हे क्वेश्चन नीट बघून घेताल. तिसरं सम एजेस वरती,
हे फ्रॅक्शन वरती सम आहे, हे डिस्टन्स टाइम स्पीड वरती सम आहे, नीट स्टेप बघून घेतात. आता ह्याच्यानंतर जे 2 डिजिट बोललो ते हे सम आहे, हे सॉल्व्ह केलेलं सम आहे, पण तुम्हाला हे व्यवस्थित स्वतःहून सॉल्व्ह करावं लागेल, कारण ऍक्टिव्हिटी येईल असा काही पार्ट नाहीये. क्वेश्चन डायरेक्टली सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जे डिस्ट्रीब्युशन बोललो ना ते हे सम आहे बघा, हे सुद्धा सॉल्व्ह केलेलं सम आहे, टेक्स्टबुक मधलं सम आहे. क्वेश्चन नंबर 4 नीट एकदा बघून घेताल. कळले नक्की? चलो आता पुढं चॅप्टर नंबर 2. पहिलंच सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल क्वेश्चन 1, नंतर प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9. कळलं? व्यवस्थित बघताल. हे सम मार्कांबद्दल दिलेले आहे, हे सम टाइम आणि डिस्टन्स स्पीड वरती आहे, हे सम टाइम आणि वर्क वरती आहे, हे सिंपल डिव्हिजनच्या कन्सेप्ट वरती आलेलं सम आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा डिस्ट्रीब्युशन वाला सम आहे क्वेश्चन नंबर 13 प्रॉब्लेम सेट. हे दोनही क्वेश्चन्स नीट बघून घेतात. कळलं? आता पुढं चॅप्टर नंबर 3 सॉल्व एक्झाम्पल 2 नीट चेक करताल. त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल 5 आणि 6 व्यवस्थित. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट मधलं फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन आणि फोर्थ क्वेश्चन. ठीक आहे. नंतर सेम प्रॉब्लेम सेट मधला शेवटचा क्वेश्चन पेज नंबर 80 वरचा. कळलं नक्की? कुठले कुठले वर्ड प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहेत सगळं समजलं, कन्सेप्ट समजल्या. हे वर्ड प्रॉब्लेम नीट बघा. काही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, त्यांच्या स्टेप्स बघून घ्या, टेक्स्टबुक मधलेच आहेत. कसं सॉल्व्ह केलंय हे नीट बघून घ्या, स्टेप्स समजून घ्या. स्टेप्स मेथड एकदा का क्लिअर झाल्या की व्हॅल्यू कितीही चेंज होऊन द्या, तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह करू शकता. कळलं? व्यवस्थित प्रिपेअर करा, उद्याचा पेपर सुद्धा तुम्हाला इझी जाईल, फक्त या कन्सेप्ट नीट बघून घेतात. चलो व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.